आज आपण पैशाचं योग्य व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याच्यासोबतच बचत आणि गुंतवणूक ही जी काळाची गरज बनलेली आहे अशा 3 मुद्द्यांवरती पुढच्या 5 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत आणि या गोष्टी जितक्या डेप्थमध्ये जाऊन समजून घेता येईल तितक्या डेप्थमध्ये समजून घेणार आहोत. खूप आधीपासून जर बघत आलो आपण तर पैशाचं व्यवस्थापन हे चालूच आहे आणि त्याच्यासोबत बचत ही एक सवय बनलेली आहे लोकांची. पण फक्त बचत ही काळाची गरज आहे का? तर बचतीसोबतच गुंतवणूक ही सुद्धा काळाची गरज बनलेली आहे. आपल्याला पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं हे सुरुवातीला समजून घ्यावं लागेल आणि एकदा पैशाचं व्यवस्थापन समजलं की मग बचत आणि गुंतवणूक हे 2 विषय समोर येतील. त्यामुळे सुरुवातीला आपण त्या गोष्टींवरती चर्चा करूया. पैशाचं व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ती म्हणजे आपलं नेमकं उत्पन्न काय आहे आणि ते किती आहे आणि मग आलेल्या उत्पन्नातून आपला खर्च किती होतोय. ह्या 2 गोष्टी समजल्या की मग पैशाचं योग्य नियोजन करणं खूप इझी होऊन जातं. मग त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊन जाऊयात आपण. तुम्ही कदाचित नोकरी करत असाल किंवा तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल किंवा छोटा मोठा तुमचा बिझनेस असेल, काही असेल. एक उदाहरण घेण्यासाठी मी असं उदाहरण घेतोय की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या सगळ्या कामातून तुमच्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये जमा होत आहेत. ठीक आहे. आणि तुमचा ओव्हरऑल महिन्याचा जर खर्च पकडला साधारण या महिन्याच्या 10 तारखेपासून ते पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत एक 30,000 रुपये तुमचा खर्च आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्न माहिती झालं 50,000 रुपये, 30,000 रुपये हा तुमचा खर्च आहे. मग त्या 30,000 रुपये म्हणजे तुमचा घरचा खर्च असू शकतो, तुमचे EMI असू शकतात, खूप साऱ्या गोष्टी असू शकतात. पण 30,000 रुपये हा तुमचा खर्च आहे. मग 20,000 रुपये तुमच्याकडे राहत आहेत आणि कदाचित तुम्हाला आता त्याची जाणीव नसेल आणि ते 20,000 रुपये सुद्धा तुमच्याकडे खूप कारण नसणाऱ्या गोष्टींमध्ये खर्च होत असतील तर याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन घ्यावं लागेल. मग 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक, जर तुम्हाला ऑलरेडी तुमचं उत्पन्न आणि खर्च माहिती आहे तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. जर माहिती नसेल तर तुम्ही 1 ते 2 महिन्याचा वेळ घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला येणारं उत्पन्न आणि तुम्ही कुठे खर्च करताय याच्यावरती थोडासा तुम्ही अभ्यास करू शकता. याच्यामध्ये एखाद दुसरं मी ऍप्लिकेशन सजेस्ट करेन. प्ले स्टोर वरती मनी मॅनेजमेंटचे खूप सारे ऍप आहेत. त्याच्यामध्ये आलेलं उत्पन्न आणि खर्च तुम्ही प्रॉपरली त्या कॅटेगरीमध्ये ट्रेस करू शकता आणि महिन्याच्या एंडला तुम्हाला एक ग्राफ मिळून जाईल. त्याच्यामध्ये तुमचा जेवणावरती किती खर्च होतोय, घरी किती खर्च होतोय, EMI किती जात आहेत याचं प्रॉपर एक अनालिसिस मिळेल. तुम्ही ते पण नक्की ट्राय करू शकता. एकदा तुम्हाला हे नियोजन माहिती झालं मग आता आपण महत्वाच्या मुद्द्यांकडे येणार आहोत. ते म्हणजे बचत आणि गुंतवणूक. मग आपलं मगाचंच उदाहरण आहेच आपल्याकडे. 50,000 रुपये तुमच्याकडे आलेत, 30,000 रुपये तुमचा खर्च होतोय. तर तुम्हाला काय करायचंय, 10 तारखेला ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे जमा होत आहेत त्याच दिवशी 20,000 रुपये तुमच्या सॅलरी अकाउंट मधून किंवा ट्रान्झॅक्शन अकाउंट मधून काढून पटकन तुमच्या एका सेव्हिंग अकाउंट मध्ये टाकायचे. 50,000 आले, 30,000 रुपये खर्चासाठी आहे त्याच अकाउंटला ठेवले आणि 20,000 रुपये तुम्ही एका सेव्हिंग अकाउंटला टाकले. आता जे 20,000 रुपये तुम्ही सेव्हिंग अकाउंटला टाकले त्या 20,000 रुपये मधले 10,000 रुपये सेव्हिंग अकाउंट मध्ये राहतील आणि 10,000 रुपये जातील इन्व्हेस्टमेंट अकाउंटला म्हणजेच गुंतवणुकीच्या अकाउंटला. मग गुंतवणुकीचे प्रकार काय ते खूप आहेत. आपण पुढे जाऊन त्यांचाही अभ्यास करू. पण आता सध्या या घडीला समजून घेण्यासाठी काय आहे, सेव्हिंग अकाउंट मध्ये 10,000 रुपये आहेत, 10,000 रुपये गेलेच इन्व्हेस्टमेंट अकाउंटला. इन्व्हेस्टमेंट तुमची SIP असू शकते, म्युच्युअल फंड असू शकतो, स्टॉक मार्केट असू शकतो. अगदीच काही मला यातलं समजत नाही सध्याच्या घडीला तर रिकरिंग डिपॉझिट अकाउंट सुद्धा असू शकतं. तर महिन्याची एक 10,000ची RD करून घ्या, ती सुद्धा तुमची गुंतवणूक आहे. मग तुम्ही मला विचाराल जे आपण सेव्हिंग अकाउंट मध्ये 10,000 रुपये ठेवले त्याचं काय, तर तो तुमचा इमर्जन्सी कॅश आहे. ती प्रत्येक महिन्याला तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्येच ठेवायची आहे, ती कुठेही खर्च करायची नाहीये. मग हा फंड कसा उपयोगी पडेल, आपल्या लाईफमध्ये खूप सारे चढ उतार येत असतात. मग त्याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी असू शकतात, फॅमिलीमधून वडिलांचा एखादा पटकन फोन आला, पैसे लागणार आहेत, त्यावेळी कॅश कुठून येणार, तर हा इमर्जन्सी फंड आहे आपला. कदाचित तुमच्या मित्राचा फोन येईल, कदाचित तुमच्या नातेवाईकाचा फोन येईल की अरे मला थोडेसे पैसे लागणार आहेत. अशा केसमध्ये आपल्याकडे इमर्जन्सी कॅश फंड असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीची ही सेव्हिंग अकाउंटची अमाऊंट आहे. त्याच्यामुळे 50,000 रुपये अकाउंटला आले, 30,000 रुपये माझा महिन्याचा खर्च आहे, 20,000 रुपये आहेत, 20,000 रुपये पटकन काढून मी सेव्हिंग अकाउंटला टाकले,
त्यातले 10,000 रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये राहतील, 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट अकाउंटला गेले. ही तुम्हाला सवय बनवावी लागेल. या गोष्टीची तुम्ही सवय करून घ्या आणि मी तुम्हाला 100% अश्युअर करतो, तुम्हाला लाईफमध्ये कधीच पैसा हा प्रॉब्लेम बनणार नाही. आणि एक शेवटचं सांगेन, कोणतंही कर्ज करण्यापूर्वी एकदा स्वतःच्या मनाला विचारा की खरंच मला या कर्जाची गरज आहे का. आजकाल कर्ज मिळणं खूप सोपं झालंय आणि ते मोस्टली ऐच्छिक गोष्टींसाठीच मिळतं. त्यामुळे कोणतंही कर्ज, कोणताही EMI करण्याआधी फक्त एकदा 5 मिनिटं स्वतःला प्रश्न विचारा. कारण तुम्ही कर्जावर जितकं नियंत्रण ठेवाल, जितका कंट्रोल ठेवाल, तितकं तुम्ही तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटवरती खूप चांगला कंट्रोल ठेवू शकता. आणि बचत आणि गुंतवणूक हे तर आपलं आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीचा नक्की युटिलायझेशन करून बघा. येत्या काही काळात आपण मग पुन्हा गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या गोष्टींवरती नक्की चर्चा करू. थँक्यू सो मच.